आज आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या मनातल्या ज्यांनी मत दिले आणि जो मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, हे अमूल्य मत देऊन आमच्या चिन्हावर निवडून येऊन, पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारे गद्दारी करत जर कोण जाणार असेल तर मग हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं तुडवा, तर का तुडवू नये? आणि मग जर पोलीस प्रशासन इकडनं आम्हाला उठवत असेल, हटवायचा प्रयत्न करत असेल, मग आता सांगा लोकशाही आहे का? या पद्धतीचं काम हे या राज्यामध्ये चालणार नाही. हा दुसरा आघात शिवसेनेवर झालाय. शिवसेना आमच्या पक्षप्रमुखांच्या नेतृत्वामध्ये सगळे आघात झेलायला तयार आहे, पण ज्यांना आमच्या पक्षावर मतं दिली त्यांनी राजीनामे द्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणून निवडून यायचं. यापेक्षा दुसरं जे काही आताचे राजकारण चाललेलं आहे, पक्ष फोडाफोडीचं, इकडचे आठ उचलायचं, त्यांचा एक गट करायचं, हे राजकारण आम्हाला मान्य नाही. हे राजकारण विकृत स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे आम्ही रात्रंदिवस मेहनत करायची. या लोकांना निवडून रक्ताचं पाणी शिवसैनिकांनी करायचं आणि यांनी मात्र निवडून आल्यावर विकास निधी नाहीये, कोकणी भाषा वापरायची आणि जर करत असेल तर आम्ही चालणार नाही. त्यामुळे हा जो शिवसैनिकाचा, सर्वसामान्य जनतेचा जो निर्णय आहे की आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे, या लोकांना निवडून देण्यासाठी आम्ही दिवसाची रात्रीचा दिवस केलेला आहे. आणि असं असून जर हे विकासाचा निधी तुम्ही ज्या वेळेला तिकीट घेतली त्याच वेळेला तुम्हाला माहिती होतं की आम्ही विरोधामध्ये आहोत, विरोधामध्ये काम करायचंय, त्यावेळेला तिकीट मागायला पक्षप्रमुखाकडे गेलात का? हा आमचा सर्वसामान्य शिवसैनिकांचा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही तिकीट मागितलीत का? त्यापेक्षा आम्ही एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका सर्वसामान्य माणसाला शिवसेनेने आजपर्यंत तेच केलंय ना, रस्त्यावरच्या एका माणसाला उचलून मोठं कागद करण्याचं काम शिवसेनेने केलंय, आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी केलंय. तुमच्यामध्ये धमक नव्हती निवडून आल्यानंतर आपल्या पक्षात राहायची तर तुम्ही आमच्या पक्षप्रमुखाकडे तिकीट मागायला जायचं नव्हतं. तुम्ही का गेलात? हा संताप, हा सवाल आमच्या तमाम शिवसैनिकांचा आहे. दुसरं, तुम्ही निवडून आलात तर कमीत कमी ज्या पक्षातून आहात त्या ठिकाणी तुम्ही राहायला पाहिजे. तुम्ही राहिला नाहीत तर त्या संदर्भातला उद्रेक जो होतोय त्या उद्रेकाला सामोरं जायची तयारी सुद्धा या गद्दारांनी ठेवली पाहिजे आणि तो उद्रेक जो होईल त्याला तुम्ही आता सामोरे जा. कारण सर्वसामान्य शिवसैनिक नाही, आज जनता पण उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा मी ताकीद या सगळ्यांनी लक्षात घेतली. शिवसेनेमध्ये पहिले गद्दारी झाली तर त्या गद्दारांना सांगायला कारण होती की आम्ही याच्यावर युती केली, त्याच्यावर युती केली. परंतु हे जी त्यानंतर जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे खासदार निवडून आले त्या खासदारांना निवडून आणण्यासाठी सामान्य शिवसैनिक, प्रामाणिक शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आणि फक्त उद्धव साहेबांचा चेहरा याच्या जीवावरती हे 6 खासदार निवडून आले होते. त्यामुळे यांना बाहेर पडण्याचा व्यक्तिशः कोणताही अधिकार नाही आणि त्यांनी जर असं कृत्य केलं असेल तर त्यांनी महाराष्ट्राची नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंची, सगळ्या समस्त शिवसैनिकांचा अपमान केलेला आहे आणि गद्दारी केलेली आहे. तर अशा स्वरूपाची गद्दारी जर हे करणार असेल तर महाराष्ट्र अशा नालायक गद्दार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आज हे आंदोलन आम्ही फक्त तेवढ्यासाठी केलेलं आहे की जिथे हे खासदार भेटतील तुम्ही किती Y+Z+ सिक्युरिटी घेऊन फिरा आणि जे लोक शिवसेनेच्या लोकांचे हातपाय तोडायची बात करतात त्यांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते सुद्धा हाडामासाचे शिवसैनिकच आहे. त्यामुळे बोलताना तुम्ही पहिले तुमच्या मनाला विचारा की तुम्ही ज्यांच्या हातपाय तोडायची भाषा करता सत्तेत राहून ते कोणाच्या जीवावर करतात आणि ते पण आम्हाला आज दाखवून द्यायचं आहे का तुमची नीतिमत्ता कुठपर्यंत ढासळलेली आहे.